आहोत रामलिंग मंदिरचं या दर्शन. कारण का आतला व्हिडिओ तर मला जास्त काही करू दिले नाही, तरी पण मी लपून छपून थोडेफार व्हिडिओ केलेले आहेत, दाखवतो तुम्हाला. तर आता आपण जाणार रामलिंग मंदिरचं दर्शन घ्यायला आतमध्ये. समोर जे दिसते ते विठ्ठल रुक्मिणी देवीची मूर्ती आहे. विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती आहे. तर आता आपण दर्शन घेऊन आत आलेलो आहोत. तर हा आतील भाग. ते समोर दिसते ते नंदी, ते पण शिवाचंच मंदिर आहे. शिवलिंग आहे आतमध्ये. मी म्हणल्याप्रमाणे हे मंदिर आहे गुफामध्ये. तर हा गुफामध्ये जायचा मार्ग, ही ती गुफा. आणि या गुफेमध्ये जायला एक स्टीलचे 2 छोटेसे ब्रिज आहेत. एवढी छान अशी गुफा, त्यामध्ये एक छोटासा स्टीलचा ब्रिज, त्या आजूबाजूला पाणी आणि आतमध्ये असलेलं शिवलिंग. एवढं छान असं एक्सपिरियन्स मला तर झालेला आहे. तुम्ही पण या आणि व्हिजिट करून जावा या मंदिराला. तर आतमध्ये बघितलं तर तिथे शिवलिंग आहे, तिची पूजा चालू आहे आता. आता आपण चाललो डोंगराच्या वरती. वरून टॉप कसं दाखवतो तुम्हाला, कसं दिसतं ते. दाखवतो मी. आपण चप्पल तर घालू शकत नाही. हा आहे मंदिराचा एरिया, तर ह्या मंदिराला चप्पल तर घालून येऊ शकत नाही. नेचरच्या रिलेटेड व डोंगराच्या कुशीत लपलेल्या एका गुहेमधील मंदिर म्हणजे रामलिंग मंदिर. ह्या मंदिराचा एंट्रन्स आणि गुहेत जाण्याचा मार्ग तो एकदम भारी आहे. तुम्ही येऊन व्हिजिट करा मंदिराला या. खूप भारी मंदिर आहे. हे जे तुम्ही बघताय आता गुफा आहे, गुफा त्या गुफेमध्येच मंदिर आहे ते. असं म्हणलं जाते की जेव्हा प्रभू श्रीराम वनवासात होते त्यावेळी या ठिकाणावर येऊन म्हणजे राहिले होते, त्यामुळे या मंदिराचं नाव रामलिंग मंदिर असं पडलेलं आहे, असं मला माहित आहे. मला जेवढं माहिती आहे तेवढं मी सांगितलं. तर हे मंदिर आहे एका गुफामध्ये. खूप छान मंदिर आहे, येऊन व्हिजिट करा. याचं मी लोकेशन कमेंटमध्ये पिन करून ठेवतो. खूप चांगलं मंदिर आहे. तर आपण डोंगरावर तर काही चढू शकत नाही, कारण का आपल्या पायात चप्पल नसल्यामुळे आपण जाणार नाही. कारण का तिथे काटेकोटे काही असू शकतात, त्यामुळे आपण नाही जाणार. आपण एन्जॉय करत आहोत, बघत आहोत.